श्रीरामनवमी निमित्त प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा जागर सास येथील ब्राह्मणाळीतील श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे अपप महेश महाराज देशपांडे यांचं राम जन्मावर कीर्तन, श्रीराम पालखी प्रदक्षिणा, भजन कीर्तन आणि प्रवचनासह श्रीरामांची महती सांगणाऱ्या कार्यक्रमांचा भक्तिमय माहोल, श्रीराम भक्तांकडून जय श्रीरामाचा जयघोष। चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी निमित्त आळंदी येथील माऊली मंदिरात श्रीराम जन्मोत्सव, राम जन्मोत्सवानिमित्त पाटे घंटानाद, काकड, पवमान अभिषेक, दुधारती आणि गुढीपूजन, आरती, पाळणा, महानैवेद्य, श्री प्रभू रामचंद्र यांची मंदिरात पालखी पूजन आणि आरती। राजगुरुनगर शहरातील पवित्र भीमा नदीच्या काठावर प्राचीन श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा। हबप रामभाऊ महाराज भिडे गुरुजी यांचं राम जन्माचं कीर्तन, भाविकांसाठी महाप्रसाद, प्राचीन श्रीराम मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर साकारला मराठा साम्राज्याचे सेनानी महाजी शिंदे यांचं रूप। पुण्यातील अभिजित दोंडपळे यांनी अलंकापुरीत चंदनाच्या ओटीतून समाधीवर शिंदेशाही पगडीचा अवतार, डोक्यावर शिंदेशाही पगडी, अंगात भरजरी सदरा, कमरेला पिवळा पितांबर, पिळदार मिशा असा मराठमोळा साज संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीने जपली परंपरा। राज्य शासनाच्या कृषी आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 कार्यक्रम। सोमवारी कनेरसर येथे पाणलोट रथयात्रेचा होणार समारोप। खेड तालुक्यातील वापगाव, कनेसर, वरुडे, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, चौदरवाडी, वाकळवाडी, गुळाणी, जवळुके, गोसाचीपूर या 11 गावात पाणलोट विकासाचा झेंडा।